थोडक्यात सरकारी काम आणि होईपर्यंत थांब अशी अवस्था आणि असा अनुभव सगळ्यांनाच आहे. आणि दवाखान्यासारख्या इमर्जन्सी काळामध्ये जर लोकांना या प्रक्रियेच्या किचकट गोष्टी एवढ्या भीतीदायक आहेत, त्रासदायक आहेत, किंवा कित्येक लोक म्हणतात मागही लागत नसतील, माहिती पोहोचत नसेल, या गोष्टींचं नंतरच्या काळात मात्र या प्रक्रियेचं सुलभीकरण झालंय बरं का. आणि हे सुलभीकरण होत असतानाच आरोग्य क्षेत्रातल्या यंत्रणांचं सशक्तीकरणही झालंय. आणि त्यामध्ये तुमचा काही रोल आहे किंवा मंगेशजीच्या सोबत तुम्हाला काय करता आलंय? मंगेशजी सोबत काम करताना मी 2015 साली मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना कशी होईल तर यासाठी आमची चर्चा व्हायची. शासनाकडे हे 25,000 रुपयात आज 2 लाखाचा 1.5 लाखाचा कॅन्सरग्रस्त रुग्णाला 25,000 रुपये म्हणजे काहीच नाहीये. येस. तर ह्या 25,000 रुपये काहीच होणार नाहीये. त्यावेळी आम्ही आमदार निवासला रूम नंबर मला आठवत नाहीये, परंतु आमदार निवासला आम्ही मुक्कामी होतो ज्यावेळी सरकार स्थापन झालं त्यावेळी. दोघंही? हो. की पण त्यांना मला सांगितलं की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी सरकार नवीन आलेलं आहे, मुख्यमंत्री एकदम तरुण आहेत, तर हे काहीतरी करतील. समजा आपले यंग जनरेशन मुळात त्यांनाही थोडस काहीतरी वेगळं काहीतरी आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांती जर घडायची असेल तर ह्या वर्ष 6 महिन्यामध्येच आपण करू शकतो. आणि ज्यावेळेस सरकार फ्लो मध्ये येतं नंतरच्या दरम्यानच्या काळामध्ये ह्या गोष्टी थोड्याशा मागे पडल्या जातात. तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मंगेशजी असतील, आम्ही असेल, बच्चू भाऊ असतील, एक प्रखरशाने एक मागणी केली की बाबा आरोग्य क्षेत्रातल्या क्रांतीसाठी तुम्ही काहीतरी क्रांतिकारक निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी जोपर्यंत तळागाळातल्या रुग्णांना मदत होत नाही तोपर्यंत ही अशी अविरतपणे कशी चालू ठेवता येईल किंवा काय करता येईल ह्यासाठी आपण काहीतरी एक चांगलं काम केलं पाहिजे. म्हणून आम्ही एक 10 ओळींचा एक पत्राचा एक ड्राफ्ट तयार केला, 10 पानांचा. आणि तो ड्राफ्ट बच्चू भाऊ असतील किंवा मंगेशजी असतील, आम्ही सगळ्यांनी तो फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवला. त्यांच्याकडे 1 महिनाभर फॉलोअप घेतला. त्या महिनाभराच्या फॉलोअप नंतर तेही काम थोडस आता इतकं शासनाची 25,000ची मदत एकदम 2-3 लाखांवरती करणं मोठे दिव्य होते, एक खूप मोठी गोष्ट होती. आणि समजा मुख्यमंत्री जर यापूर्वीचे असतील तर भागवतात, नवीन तेही मुख्यमंत्री होते, एकदम असं काहीतरी पॉलिसी डिसिजन शासनामध्ये घ्यायचा असेल तर समिती गठीत केली जाते. समिती गठीत केल्यानंतर समितीचा अहवाल येतो. समितीच्या अहवालावरती परत काही लोक पिटिशन करतात कोर्टामध्ये आणि त्या कोर्टातल्या पिटिशनला 5-10 वर्ष जातात. परंतु तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये खूप चांगला निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना झाली. यापूर्वी फक्त मुख्यमंत्री सहायता कक्ष होता की ज्याच्यातनं पूरग्रस्तांना मदत मिळायची, ज्याच्यामध्ये ओला दुष्काळ असेल, सुका दुष्काळ असेल, दवाखान्याच्या मदती असतील किंवा विशेष बाब म्हणून काही गोरगरिबांना किंवा इतर काही समजा सरकारी मदत किंवा जिथं भूकंप होतो त्या ठिकाणी मदत व्हायची. परंतु मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची स्थापना ही 2015 साली झाली आणि त्याला तुमचा हात लागला. थोडाफार हातभार म्हणून आपण.